आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। नगर माळशेज कल्याण या राष्ट्रीय महामार्गाच्या उल्हासनगर जवळील शहाडचा उड्डाण पूल 20 दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय। 3 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर पर्यंत हा पूल दुरुस्ती आणि डांबरीकरणाच्या कामासाठी बंद ठेवण्यात आलाय। माळशेजहून कल्याणला जोडणारा हा एकमेव उड्डाण पूल आहे, त्यामुळे वाहनांची मोठी वर्दळ या उड्डाण पुलावर असते। हा उड्डाण पूल 20 दिवस बंद राहणार असल्याने वाहन चालकांची मोठी गैरसोय होणार आहे। उल्हासनगर वाहतूक विभागाच्या हद्दीतील हा उड्डाण पूल असल्याने त्या संदर्भात पत्र वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त यांनी काढले आहे। दरम्यान हा पूल बंद असल्याने नगर माळशेज मोरबाडहून कल्याणकडे येणाऱ्या वाहनांना, विशेषतः अवजड वाहनांना बदलापूर, नेवाळी, शीळमार्गी कल्याण पत्री पूल असा प्रवास करत अनेक किलोमीटरचा वळसा घालत कल्याणमध्ये यावं लागणार आहे। शिवाय कल्याण, उल्हासनगर, शहाड, आंबिवली या भागातील स्थानिक रहिवाशांची देखील मोठी गैरसोय होणार आहे। त्यामुळे या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी वाहन चालक करत आहेत। आता उड्डाण पूल बंद राहणार, कारण की गेल्या 6 महिन्यापासून आम्ही पाहतोय की दर पावसाळ्याच्या वेळी इथे या ब्रिजला खूप मोठे मोठे खड्डे पडतात आणि त्यामुळे काय होतं की इतका ट्रॅफिकचा त्रास होतो, परत खड्ड्यामध्ये एखाद्याचा जीव जातो आणि इतके भयानक खड्डे आहेत की गेल्या 6 महिन्यापासून आम्ही हे फेस करतोय खूप। आणि आता चांगला निर्णय घेतलाय की ब्रिजची दुरुस्तीकरण करण्याचा त्यांनी हे केलंय, पण लवकरात लवकर ही दुरुस्ती करतील तर खूप चांगलं होईल, कारण की जर हे करण्यात नाही आलं तर आम्हाला बदलापूरवरून खूप म्हणजे नाही म्हटलं तरी आम्हाला एक 20-30 किलोमीटर एवढा लांब फेरफटका मारावा लागेल। त्यामुळे मी सरकारांना हीच विनंती करतो की लवकरात लवकर या ब्रिजचे दुरुस्तीकरण करावं आणि हीच माझी विनंती आहे, जेणेकरून आता पुढे जाऊन आम्हाला असा काही इश्यू फेस करता येणार नाही। उल्हासनगर शहाड फाटक कल्याण जाणारा हा जो ब्रिज आहे, जर हा ब्रिज बंद झाला तर लोकांना, सर्व इथले जे स्थानिक रहिवासी असू द्या, उल्हासनगर, महारावरक, कांब्यावाले किंवा हा रस्ता जातो मुरबाडवरून तो नगर मार्ग जातो, तर ह्या रस्त्याने जाणाऱ्या सर्व लोकांना खूप मोठी अडचण होणार आहे व त्यांना त्या वायदुनी मार्गे फिरून जावं लागेल। त्यामुळे प्रशासनाला आमची विनंती आहे की लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्ती करण्यात यावा व लवकरात लवकर सर्व नागरिकांच्या ज्या समस्या असतील त्या सॉल्व्ह करण्यात याव्या। दरम्यान शहाडच्या या उड्डाण पुलावर वर्षाचे 365 दिवस खड्डे असतात आणि याचा सगळ्यात जास्त त्रास वाहन चालकांना होतो। या संदर्भात अनेकदा मनसेनं आंदोलनं केलेत, मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं। त्यामुळे आता 20 दिवस वाहतुकीसाठी हा पूल बंद ठेवल्यानंतर त्याचं डांबरीकरण हे चांगल्या दर्जाचं करावं, अन्यथा मनसे स्टाईलनं ठेकेदार आणि प्रशासनाला धडा शिकवला जाईल असा इशारा मनसेनं दिलाय। गणपती उत्सवाच्या अगोदर पासून आमचा पाठपुरावा सुरू आहे, परंतु गणपती उत्सव गेला, त्यानंतर अजून दिवाळी गेली, परंतु रस्ता तसाच आहे। पावसाळा असो किंवा नसो 12 महिने या रस्त्यावर खड्डे असतात आणि हा पूल नादुरुस्त असतो। आता 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर पर्यंत या ठिकाणी दुरुस्ती होणार आहे असे शासनाने फलक लावलेले होते आणि भरपूर काही अधिकाऱ्यांनी सांगितलेलं होतं, परंतु तसं काही झालेलं नाही। आता अजून एक त्यांनी एक परिपत्रक काढलेलं आहे की 3 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या दरम्यान या पुलाच्या दुरुस्तीसाठी हा पूल बंद राहणार आहे। तर सर्व सामान्य जनता आणि जाणारे वाहतूकदार हे सहकार्य करायला तयार आहे प्रशासनाला, परंतु शेवटची चांगली दुरुस्ती यांनी करावी, अन्यथा हे प्रशासन, या रस्ता दुरुस्ती करणारे प्रशासन आणि संबंधित ठेकेदार जर या पुलावर परत काय हा पूल नादुरुस्त झाला आणि त्रासदायक जर हे ठरलं लोकांसाठी, तर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना मनसे स्टाईलनेच त्यांना उत्तर देणार आणि जाब विचारणार। दरम्यान तुम्ही जर कल्याणला येण्यासाठी शहाड पुलामार्गे येणार असाल तर तो पूल वाहतुकीसाठी बंद असणार आहे। त्यामुळे 23 तारखेपर्यंत इथल्या मार्गाचा वापर करू नये अशा प्रकारच्या सूचना वाहतूक विभागाकडून करण्यात आल्या। पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट।